नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या तारीख आहे म्हणजे आजची जी तारीख आहे ती आहे 20 जानेवारी. तर आजच्या व्हिडिओत आपण कांद्याचे आजचे ताजे बाजारभाव म्हणजेच 20 जानेवारीचे ताजे बाजारभाव बघणार आहोत. कोणत्या बाजार समितीला कसा बाजारभाव मिळालेला आहे आणि कितपत आवक आहे तेही आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 5,030 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. अकोला या बाजार समितीमध्ये 450 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,400 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 3,018 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 11,146 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,400 रुपये. खेड चाकण या बाजार समितीमध्ये 250 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,400 रुपये. त्याचबरोबर सातारा या बाजार समितीमध्ये 328 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये. राहता या बाजार समितीमध्ये 2,140 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. कराड या बाजार समितीमध्ये 99 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 1,800 रुपये मिळालेला आहे. सोलापूर या बाजार समितीमध्ये 50,434 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 8,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,490 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,370 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 349 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,800 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 629 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव हा 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,750 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये 9,500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,660 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,475 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2,200 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 506 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,601 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,450 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 4,800 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 550 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,820 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,511 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 7,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,450 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 5,325 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,325 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 12 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,200 रुपये. तसेच नांदगाव या बाजार समितीमध्ये 19,716 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,653 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 3,919 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 550 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,350 रुपये. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 10 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये,
जास्तीत जास्त भाव 1,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,450 रुपये. पुणे मोशी या बाजार समितीमध्ये 716 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 45 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 20,000 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,811 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,450 रुपये. तर मित्रांनो, आपण बघू शकतो की अशा प्रकारे आपण या बाजार समित्यांची आवक आणि या बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळालेले बाजारभाव आपण आजच्या व्हिडिओत बघितलेले आहे. तर जर तुम्हाला रोजचे ताजे बाजारभाव जर जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.